आरसा आपला आपला. एका मोठ्या कंपनीत नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी कॉल आल्यामुळे राघव तयार होऊन आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब पाहत होता. येस, आता मी स्मार्ट दिसतो, माझं छान इम्प्रेशन पडेल असं म्हणून स्वतःशीच खुश होत होता. असंच आपलंही असतं नाही? आपणही डोळे उघडे ठेवून स्वतःवर नजर खिळवून आपलं बाह्यरूप कसं छान दिसेल, सुंदर दिसेल हे पाहतो. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. त्या प्रतिमेला जपण्याचा आटापिटा करतो. त्यासाठी खास वेळ देतो. असाच आपलं अंतरंग पाहू शकणारा एक आरसा आपल्या मनात असतो. आपलं खरं रूप त्या आरशाला माहीत असतं आणि आपल्याला आपलंच ते रूप खऱ्याखुऱ्या प्रामाणिक भावनेनं पाहता येतं. पण जगाला आपलं रूप प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असं दिसलं पाहिजे यावर भर दिला की मनातल्या त्या आरशावर खोटेपणाची पुटं जमायला सुरुवात होते आणि मग आपली पारदर्शकता म्हणजेच ट्रान्सपरन्सी लोप पावायला लागते. असं नकोय व्हायला. मग त्यासाठी काय करायचं? आपल्याला राग आला की हो, मला राग आलाय. वाईट वाटलं की हो, मला वाईट वाटतंय. गिल्टी म्हणजेच अपराधी वाटलं, दुःख झालं तर तसं स्वतःशी कबूल करायचं. मनावर कसला ताण आला तर त्याचं कारण आणि स्वरूप जाणून घ्यायचं. आनंद झाला की खरोखरीच आनंदी व्हायचं. छान वाटलं की मन प्रसन्न होईल असं बघायचं. आपलं आपल्यालाच माहीत असलं की या क्षणाला आपला मूड कसा आहे, ज्या अनुभवातनं आपण गेलोय, जातोय, त्यामुळे आपल्यामध्ये कोणते बदल घडतायत, तर आपल्याला एकदम हलकं वाटायला लागतं. कारण मनातल्या गोष्टींना जेव्हा जिथं जसं महत्त्व पाहिजे तिथं तसं ते मिळायला लागतं. आपण कितीतरी सिनेमांमध्ये किंवा TV मालिकांमध्ये पाहतो ना, एक व्यक्ती स्वतःमधून बाहेर पडून मूळच्या व्यक्तीशी बोलतेय, संवाद करतेय. तसं आपण डोळे मिटून सगळ्या गोष्टींची जाणीव घ्यायला सुरुवात केली की आपला आतला आरसा आपल्याशी बोलायला लागतो. या सध्याच्या म्हणजे प्रेझेंट क्षणाचे आपण आपल्याला समजायला लागतो. स्वतःशी प्रामाणिक व्हायला लागतो आणि मग आपलं जीवन जगणं सोपं व्हायला लागतं. हीच तर आहे आपल्या आतल्या आरशाची कमाल.